केसरकरांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। केसरकर सावंतवाडीच्या मोती तलावावरील कावळा असल्याची उपमा राऊतांनी दिली आहे। ठाकरे दिवस रात्र महापालिकेच्या पैशांवर जगणारे आहेत अशी जळजळीत टीका काल केसरकरांनी केली होती। माझे त्यांना जाहीर आव्हान आहे, मी 2.5 वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो, तुमचा मुंबईवर सत्ता आहे ना, तुमची एका कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया घेतलेला दाखवा। कोणाबद्दल बोलता, कोणाच्या विरुद्ध घोषणा बोलता? मी फक्त उद्धव साहेबांच्या बरोबर असलेल्या आदरापोटी आजपर्यंत तुमच्याबरोबर बोललेलो नाहीये, पण ज्या दिवशी बोलायला सुरुवात करेन त्यावेळेला तुम्हाला खरोखर पश्चाताप होईल की एका चांगल्या माणसाच्या अंगावर गेलो आणि आज मी आयुष्यभर पस्तावलो असं म्हणायची तुमची पाळी येईल। कारण मी काय असा विनाकारण कोणाविरुद्ध बोलणारा मनुष्य नाही, मला प्रत्येक गोष्ट माहीत असते, परंतु आदरापोटी कुटुंबाच्या आदरापोटी आम्ही जपून बोलत असतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे। असल्या फालतू घोषणा मी तिथल्या इथं तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो, पण तुमच्या घराण्याचा कमीपणा झाला असता म्हणून मी काय बोललो नाही। मी शांतपणे तुम्ही आता बोलला म्हणून मी उत्तर देतोय। कोण दीपक केसर 10 पक्ष फिरून आलेला हा माणूस, त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं बरं का। केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा। हे जे काय सांगतायत ना, हा बेईमान माणूस आहे। ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे, त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात, त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावरचा। पुढची बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल दिल्ली दौरा केला। केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण हे सध्या गुलदस्त्यात आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे। त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली, कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो। शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं, मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील।